मित्रांनो, आज आम्ही निघालो होतो महाबळेश्वरला. तर मित्रांनो, कशाला चाललो होते तुम्हाला पुढं कळणच. पण त्यासाठी पहिला CNG भरून घेतला, फुल केला, म्हणजे काही टेन्शनच नाही. तिथून पोहोचलो होते कात्रजच्या बोगद्यामध्ये. तर मित्रांनो, कात्रजचा बोगदा पहिल्यापेक्षा एकदम भारी झाला आहे. तर जाता जाता अशा जागी गेलो जे ठिकाण खरं तर एक ग्रामीण गाव होतं, म्हणजे साताराजवळ असलेल्या या गावामध्ये आम्ही आलो होतो. या मित्राचं घर याच गावामध्ये होतं. तर मित्रांनो, गावामध्ये प्रवेश केला आणि मंदिरापाशी जाऊन थांबलो. तोपर्यंत माझा मित्र आला आणि तिथून तो आम्हाला घेऊन गेला त्या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला माहिती नसेल तर आपण आलो आहे ही गाडी बघण्यासाठी. तर मित्रांनो, ही गाडी त्यांनी आत्ताच बनवून घेतलेली आहे. भावाने आपल्याला सगळ्या गाडीची माहिती एकदम व्यवस्थित सांगितली. म्हणलो माहिती सांगितली आहे परंतु गाडी चालवून बघितलं पाहिजे, म्हणून गाडी चालवायला घेतली. गाडी एकदम चालायला एकदम मस्त होते, परंतु लोड वाटत होता गाडीमध्ये, हे नक्की. तर मित्रांनो, एकदम मस्त ट्रिप मारून गाडी आहे त्या जागेवरती आणून लावली आणि मस्त गाडीचं सगळं पाहून त्याच्या घरापाशी गेलो. आजी तोपर्यंत कुरडाई पापड्या करत होती. तर मित्रांनो, ही पिढीनंतर कोण कुरडाई पापड्या करतं का नाही माहिती नाही. चहा पाणी झाला ना, आम्ही थेट पोचलो ते महाबळेश्वरला. तर मित्रांनो, महाबळेश्वरला जाताना एक लक्षात ठेवा, महाबळेश्वरला जाण्यापेक्षा इथं जो पैसे भरून बनूनच आपल्याला फार नको नाकादमीच येते, कारण की प्रत्येक जागी जाईन ना तिथं आपल्याला एंट्री द्यायलाच लागते. तर असं करत करत आम्ही जाऊन पोचलो ते पुन्हा एकदा एका टोल नाक्यावर, म्हणजे हे पैसे भरायचे याच्यावर. इथं पण सुद्धा पैसे भरले. मित्रांनो, संपूर्ण जागी महाबळेश्वरच्या या मंदिरापर्यंत जातपर्यंत 550 रुपये खरंच आम्हाला द्यायला लागले. म्हणजे न खाता 550 रुपये गेले. आम्ही ज्या ठिकाणी गेलो तिथे असं वाटत होतं आम्हीच आहे. म्हणजे मंदिराकडे जाताना ना एक सुद्धा दुकानावरती माणसं नव्हती आणि सगळं मार्केट हे वशाट पाडल्यासारखं वाटत होतं. तर मित्रांनो, कसं आहे, आम्ही दर्शन घेतलं आणि पहिलं पेढं घेऊन आम्ही निघालो ते पुढं म्हणजे कुठं. तर मित्रांनो, काही नाही, टाईमपास करायचा होता म्हणून इथं असलेलं या दालनामध्ये येऊन सगळ्या वस्तू पाहत बसलो. घेतलं तर काहीच नाही आणि त्यामुळे लागली होती भूक लागली. पहिलं गेलो हॉटेलमध्ये आणि म्हणलं आता काय घ्यायचं. तर मित्रांनो, घेतली एक पंजाबी थाळी आणि एक महाराष्ट्रीयन थाळी, म्हणजे पिठलं भाकर. तर मित्रांनो, एक नंबर जबरदस्त असं जेवण होतं बरं का. तुम्हाला जेवायचं असेल तर नक्की या हॉटेलमध्ये जा. जेवण एकदम चाटून पुसून आणलं आणि तिथून खरं तर काढता पाय घातला, कारण की आता आपल्याला जायचं होतं घराकडं. मित्रांनो, घराकडं निघालो. जाता जाता आम्हाला मॅप्रो गार्डन दिसलं. बायको म्हणले मॅप्रो गार्डन बघायचं. तर म्हणतो माझी पण पहिलीच वेळ होती, त्यामुळे मॅप्रो गार्डन बघायला गेलो आणि बघून तिथं नुसतं फोटो आणि फोटो आणि फोटो. तर मित्रांनो, सगळं काही फोटो याच्यात टाकलेलं नाही. याची एक वेगळी रील येईल, तुम्ही नक्की पहा. तिथून आम्ही जाऊन पोचलो तर ह्या रेस्टॉरंटला मॅप्रोच्या. आता म्हणलं इथं आलोयच तर घ्यायचं आहे काय. ऊन भरपूर होतं म्हणून काय केलं, मस्तपैकी आहे ना मॉजिटो घेतले 2 आणि यांची पॅकिंग बघितली. म्हणलं आले मॉजिटोपेक्षा पॅकिंगच महाग, परंतु हे मार्केटिंगचा एक विषय आहे एवढं नक्की. तर एकदम मस्त होतं. गाटा प्यालं दोघांनी. थेट निघालो आता घराकडं. तर मित्रांनो, थोडंसं मार्केट बघितलं आणि घराकडे निघता इथं आज दिसलं आपल्या शोलेची ही गाडी. तर मित्रांनो, एकाला म्हणलो काढ बाबा फोटो. मस्तपैकी 2-3 पोज दिला आणि फोटो काढून आम्ही डायरेक्ट पोचलो ते पाचगणीच्या या टेमल लँडवरती. मस्तपैकी सनसेट होता. तर मस्तपैकी दोघांनी फोटो काढले आणि तिथून निघतो घाटामध्ये एक असा ॲक्सिडेंट बघायला भेटला. मित्रांनो, ॲक्सिडेंट एकदम भीषण होता, त्यामुळे गाडी जरा हळूच चालवीत जा. येत संध्याकाळी येता येता कात्रज घाटामध्ये आलो. तिथून बघा खेड शिवापूरच्या या स्पेशल बिर्याणीवरती ताव मारला. इतके भारी बेशन होते की सगळं संपून टाकलं. तर मित्रांनो, संध्याकाळ भरपूर चालते, त्यामुळे हा ब्लॉग इथंच संपवला. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. बाय बाय.